आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपनं जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे स्वतः या प्रचारात उतरलेले आहेत. प्रभात फेरीद्वारे त्यांनी जोरदार प्रचार केला. ऋतुजा रवीश पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कसबा तारळे पुंगाव परिसरात त्यांनी जोरदार रॅली काढली, सभा घेतली आणि ऋतुजा रवीश पाटील यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्यासाठी आवाहन केलं. आणि या मतदारसंघाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर ऋतुजा रवीश पाटील यांचं नेतृत्व अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल ताशांचा गजर, जोरदार घोषणा यांनी भाजपनं आपली ताकद दाखवून दिलेली आहे. अनेकांना भेटून कृष्णराज महाडिक यांनी प्रचार केलेला आहे. भाजप एकूणच या मतदारसंघात प्रचार जोरदार आहे. आघाडी घेतलेली आहे भाजपनं. ऋतुजा रवीश पाटील यांना सर्वत्र अतिशय चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळं पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी घेतलेल्या ऋतुजा रवीश पाटील यांची हवा सध्या या मतदारसंघात झालेली आहे. कृष्णराज महाडिक यांच्या प्रचारामुळं आणखी हवा वाढलेली आहे. त्यामुळं आता नेमकं या प्रचार रॅलीत कृष्णराज महाडिक आणि रवीश पाटील काय म्हणाले पहा. नरेंद्र मोदीजी करतात. राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता महायुतीची सत्ता आहे. राज्यामध्ये भलेही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता असते तरी सुद्धा जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकी असतात आणि त्यामुळं सर्व नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करून त्या पद्धतीने निर्णय घेत असतात. आणि तसाच आपला निर्णय झाला की भारतीय जनता पार्टी स्वबळावरती लढेल. त्यांच्याकडे नाही की मला फार आनंद झाला. ते सांगत होते की आम्ही आता रवीश साहेबांच्या गेले 5-10 वर्षाला आम्ही त्यांच्यावर काम करतोय. त्यांची कामाची पद्धत आवडते. तर महिने आता रवीश साहेबांपेक्षा फार झाले. मला फार आनंद आहे. खरं सांगायला गेलं तर पाटील साहेब, मित्र चंद्रकांत सरपाळ, आपले दोन्ही उमेदवार ऋतुजाताई पाटील, प्रणालीताई पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व गावातले नागरिक, हे माझ्या कुटुंबाशी गेले अनेक वर्ष जोडलं गेलो. आज त्या राजकीय क्षेत्रामुळं माझ्या रवीश साहेबांची ओळख झाली आणि मी खरं सांगतो म्हणजे आमची तशी त्या एवढे वगैरे जुना इतिहास वगैरे सगळं बाजूला, पण माझे मोठे भाऊ मला एक नवीन मिळाले असं मी खरंच माझं चांगलं वाटलं प्रचार करताना. आणि आज आपल्याला सांगायचं हे सुद्धा आहे की या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतोय आता भारतीय जनता पार्टीचं एक संपूर्ण पॅनल झालं आहे. अनेक उमेदवार मागच्या काही महिन्यांपासून मी बघतोय की जे तिकीट देण्यापासूनची जी संपूर्ण प्रक्रिया आहे वरिष्ठ लेवलपासून झाली असेल. मला वाटते आपण खूप चांगल्या पद्धतीने उमेदवार निवडलेले आहेत. खूप सक्षम उमेदवार निवडलेले आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.